तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, तसेच इतर बंधू आणि भगिनींनो, मी आपणासमोर आज एक भक्तिगीत सादर करत आहे. तर परिचय वगैरे मी भक्तिगीत झाल्यानंतर देतो. तर लगेच आपण जास्त वेळ व्यर्थ न घालविता लगेच आपण आपला व्हिडिओ सुरू करणार आहोत. तर प्रत्येकाने एकाग्रतेने हे गीत ऐकायचं आहे आणि आपणास हे गीत आवडल्यास लाईक करायचं आहे, कमेंट्स करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूच्या बेलला क्लिक करायला विसरायचं नाही. तर जास्त वेळ वाया न घालविता काही सेकंदामध्ये मी आपला व्हिडिओ अर्थात सॉन्ग सुरू करीत आहे. तर सॉन्गचं नाव आहे जिंदगी भर काम करते रहे गए. तर सुरू करूया आता. जिंदगी भर काम करते रह गए, 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 हरि भजन को हम तरसते रह गए, हरि भजन को हम तरसते रह गए, हरि भजन को हम तरसते रह गए, हरि भजन की प्यास तो लगती रही, हरि भजन की प्यास तो लगती रही, हरि भजन की प्यास तो लगती रही, बिन गुरु के हम अधूरे रह गए, बिन गुरु के हम अधूरे रह गए, हरि भजन को हम तरसते रह गए, जिंदगी भर काम करते रह गए, जिंदगी भर काम करते रह गए, हरि भजन को हम तरसते रह गए, हरि भजन को हम तरसते रह गए, माया का चक्कर तो यूं ही चला गया, माया का चक्कर तो यूं ही चलता रहा, माया का चक्कर तो यूं ही चलता रहा, और हम उसमें उलझ कर रह गए, और हम उसमें उलझ कर रह गए, हरि भजन को हम तरसते रह गए, हरि भजन को हम तरसते रह गए, जिंदगी भर काम करते रह गए, जिंदगी भर काम करते रह गए, हरि भजन को हम तरसते रह गए, हरि भजन को हम तरसते रह गए, उम्र 2.5 साल थी तो आए हरि, उम्र 2.5 साल थी तो आए हरि, उम्र 2.5 साल थी तो आए हरि,
ज्ञान गीता का ओ सबसे कहे गए। ज्ञान गीता का ओ सबसे कहे गए। ज्ञान गीता का ओ सबसे कहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। जिंदगी भर काम करते रहे गए। जिंदगी भर काम करते रहे गए। जिंदगी भर काम करते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। मन वचन और कर्म से जो कहे गए। मन वचन और कर्म से जो कहे गए। मन वचन और कर्म से जो कहे गए। नाम उनके ही जगत में रहे गए। नाम उनके ही जगत में रहे गए। नाम उनके ही जगत में रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। जिंदगी भर काम करते रहे गए। जिंदगी भर काम करते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। दूसरों का दर्द जिसके दिल में हो। दूसरों का दर्द जिसके दिल में हो। दुख किसी का आंसू अपने बहे गए। दुख किसी का आंसू अपने बहे गए। दूसरों का दर्द जिसके दिल में हो। दुख किसी का आंसू अपने बहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। जिंदगी भर हम काम करते रहे गए। जिंदगी भर हम काम करते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। उनके सपनों से ही हो साकार तुम। उनके सपनों से ही हो साकार तुम। जिनके सपनों के महल सब ढहे गए। जिनके सपनों के महल सब ढहे गए। उनके सपनों से ही हो साकार तुम। जिनके सपनों के महल सब ढहे गए। उनके सपनों से ही हो साकार तुम। उनके सपनों से ही हो साकार तुम। जिनके सपनों के महल सब ढहे गए। जिनके सपनों के महल सब ढहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए। जिंदगी भर काम करते रहे। जिंदगी भर काम करते रहे। जिंदगी भर काम करते रहे। हरि भजन को हम तरसते रहे गए।
हरि भजन को हम तरसते रहे गए, हरि भजन को हम तरसते रहे गए। प्रभु को पा जाना सदा ही के लिए, प्रभु को पा जाना सदा ही के लिए, प्रभु को पा जाना सदा ही के लिए। हंसते हंसते जो गमों को सहे गए, हंसते हंसते जो गमों को सहे गए, हंसते हंसते जो गमों को सहे गए। प्रभु को पा जाना सदा ही के लिए, हंसते हंसते वो गमों को सहे गए, हंसते हंसते जो गमों को सहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए, हरि भजन को हम तरसते रहे गए, हरि भजन को हम तरसते रहे गए। जिंदगी भर काम करते रहे गए, जिंदगी भर काम करते रहे गए, जिंदगी भर काम करते रहे गए। हरि भजन को हम तरसते रहे गए, हरि भजन को हम तरसते रहे गए, हरि भजन को हम तरसते रहे गए। तर मित्र हो, या ठिकाणी आपण आता थांबूया। तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी माझा परिचय देत आहे। तर माझे पूर्ण नाव आहे शिवदत्त कचरू गवळी आणि माझं मूळ गाव आहे वडाळी, माझा मूळ तालुका आहे कन्नड, पोस्ट चिकलठाण, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद, मुक्काम वडाळी, अशा प्रकारचा माझा ॲड्रेस आहे। आणि हल्ली मी नोकरीच्या निमित्ताने कोमलनगर पडेगाव, तालुका जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी वास्तव्याला आहे। आणि माझी नोकरी सांगायचं झाल्यास मी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित संभाजीनगर श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय संभाजीनगर या ठिकाणी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे। तसं मी रिटायर्ड टीचर आहे, मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणून मी सदरील शाळेमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे। तर मित्र हो, माझा व्हिडिओ, माझं सॉन्ग आपणास आवडल्यास आपण कमेंट करा, लाईक करा, प्रथम शेअर करा, नंतर कमेंट्स करा। कमेंट्समध्ये तुम्ही हवं तर लिहू शकता, काही सूचना देऊ शकता, गायनामध्ये काही कमतरता असेल किंवा आवाजामध्ये काही वेगळेपणा वाटत असेल, हावभावामध्ये काही नवीनपणा जाणवत असेल आणि काही बदल तुम्हाला सुचवायचा असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये अवश्य सुचवा। मी नेक्स्ट टाईम निश्चितपणे त्यामध्ये बदल करेन। एवढे बोलून मी माझा व्हिडिओ थांबवतो, सॉन्ग थांबवतो, परिचय थांबवतो। गुड बाय, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, ओके।